नमस्कार शिक्षक मित्रांनो, लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षकांसाठी AI साठी हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे। तर त्याची स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे। रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करावी, एनरोलमेंट कुठे करावेत, तसेच पूर्ण अभ्यास काय आहे आणि सर्टिफिकेट अगदी सोप्या पद्धतीने कसे मिळवावे याची माहिती देण्यात आलेली आहे। तरी आपण हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर अगदी सुटसुटीत पद्धतीने आपण कोर्स पूर्ण करून आणि सर्टिफिकेट मिळवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात कोर्सला। दीक्षा ॲपचा कोर्स सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या फोनमधील प्ले स्टोअर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन अगोदर दीक्षा ॲप डाउनलोड करायला लागेल। सर्च बारमध्ये आपण DIK असं फक्त नाव आपण टाईप केलं तरी दीक्षा ॲप असं ऑप्शन आपल्याला आलेलं दिसतं। आपण ते जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून लगेच आपल्यासमोर दीक्षा ॲप आपल्याला आलेलं दिसत आहे बघा हे। त्यानंतर आपण ह्या इन्स्टॉल या बटनावर क्लिक करूयात। इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर साधारण नेटवर्कच्या व्यस्ततेमुळे वगैरे थोडासा वेळ लागू शकतो किंवा लगेचही इन्स्टॉल होऊन जातं, कारण हे फक्त 26 MBचं ॲप आहे म्हणून इन्स्टॉल व्हायला जास्त वेळ लागत नाही। बघा इन्स्टॉल झालेलं आहे। आता आपण इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करणार। आपल्यासमोर अशी स्क्रीन येणार। नोटिफिकेशन अलाउ करून द्यायचे आहेत। नोटिफिकेशन अलाउ केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या स्क्रीनच्यावर भाषा हे सगळे ऑप्शन दिसणार आहेत। वेगळ्या भाषेची मी मराठी भाषा निवडलेली आहे आणि नवीन वापरकर्ता आणि विद्यमान वापरकर्ता। आता नवीन वापरकर्ता ज्यांनी याच्या अगोदर दीक्षा ॲपमध्ये लॉग इन केलेलं नसेल कधीच, तर त्यांनी नवीन वापरकर्ता या बटनावर क्लिक करायचं। आणि ज्यांनी ऑलरेडी इथून मागे कधी दीक्षा ॲपमध्ये काम केलं आहे, दीक्षा ॲप डाउनलोड केलं, तर त्यांनी विद्यमान वापरकर्ता या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा मी याच्या अगोदर माझ्या फोनमध्ये दीक्षा ॲप डाउनलोड केलेलं होतं म्हणून मी विद्यमान वापरकर्ता या बटनावर क्लिक केलेलं आहे। आता आपल्यासमोर त्यानंतर अशी स्क्रीन येणार। तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकू शकता। त्याच्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा। जर पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही इथे फॉरगट पासवर्डला क्लिक करायचं आणि त्यानंतर फॉरगट पासवर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येणार। तो OTP तुम्ही इथे भरायचा आहे आणि तो OTP भरल्यानंतर तुम्हाला नवीन तुमचा पासवर्ड रिसेट करता येणार आहे। आता मी ऑलरेडी दीक्षा ॲपमध्ये लॉग इन केलेलं होतं म्हणून मी साइन इन विथ गुगल या ऑप्शनसोबत जाणार। आता बघा मी माझा जो ईमेल ID दीक्षाला लॉग इन केलेला होता यापूर्वी 3 आपल्याला दिसणार। आता टर्म्स अँड जे पहिल्यांदा लॉग इन करतील त्यांना ते टर्म्स अँड पॉलिसीज एक्सेप्ट करायचे आहेत। आता इथे तुम्हाला दिसते, इथे आपल्याला आपला जो प्रोफाईल आहे ते अगोदर 100% पूर्ण करून घ्यायचं आहे। ते जर 100% पूर्ण केलेलं नसेल तर तुम्हाला ह्या कोर्सला एनरोल करता येणार नाही। म्हणून इथे स्क्रीनच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात जे यम हे नाव दिसतंय तिथे माझा ईमेल ID आहे यम म्हणून, यमने आलेला आहे। तर तुमचा ईमेल ID जो असेल ते नाव तुमचं येईल किंवा तुम्ही ज्या नावाने लॉग इन करणार तो तिथे इनिशियल येणार आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रोफाईल पूर्णतः 100%। आता इथे हे तर तुमचं जर इथे 100% पूर्ण नसेल प्रोफाईल तर तुम्हाला पुढचा कोर्स करता येणार नाही। म्हणून तो प्रोफाईल अतिशय सोपी माहिती आहे। प्रथम नाव, मधले नाव, आडनाव, लिंगभेद, जन्मतारीख, त्याच्यानंतर रोलमध्ये हे ऑप्शन तुम्हाला दिसतील ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत। त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट नाशिक, सब रोल। आता सिलेक्ट सब रोल जर म्हटलं तर आपण काय आहोत, टीचर आहोत। आता टीचर आहोत तर आपण साधारण जे हायस्कूलचे टीचर आहेत त्यांना 9 to 10 किंवा 11 to 12 आहे। आता मी 3री ते 5वीच्या वर्गांना शिकवते म्हणून मी त्याला क्लिक करून आणि सबमिट करणार। आता हे सगळं भरल्यानंतर तुम्ही तुमचं बोर्ड स्टेट बोर्ड महाराष्ट्र आहे की कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं। याच्यापैकी CBSE NCERT काय आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्याला नंतर पुन्हा आपण सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट करा। ओके, पुढे आता माध्यम निवडा। आता माध्यम कोणतं आहे, माझ्या शाळेचं माध्यम मराठी आहे म्हणून मी मराठी माध्यम निवडलेलं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा सेव्ह या बटनावर मी क्लिक केलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्यासमोर बघा तुमचे प्रोफाईल यशस्वीरित्या अपडेट झालेले आहे असा मेसेज आलेला आहे। आता आपण पुन्हा आपल्या ह्या होम स्क्रीनला यायचं आहे। होम स्क्रीनला आल्यानंतर कोर्सेस, आता इथे तुम्हाला कोर्सेस हे नाव दिसत असेल बघा, त्या तुमच्या प्रोफाईल जिथे आपण बघितलं होतं त्याच्याच खाली म्हणजे आपल्या फोनच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात कोर्सेस असं नाव आपल्याला दिसत आहे। आता हे जे कोर्सेस नाव आपल्याला दिसतंय तर हे बघा हे कोर्सेस नाव आपल्याला दिसत आहे। तर त्यानुसार आपण कोर्सेस नाव त्याच्यावर क्लिक करायचं आहे। बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा ही नवीन एक स्क्रीन येत आहे। तिच्यावर दीक्षा कोर्सेस इन्स्टॉल करा असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करा या बटनावर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन समोर येणार। दीक्षा कोर्सेस हे स्वतंत्र ॲप आपल्याला पुन्हा एकदा इन्स्टॉल करायचं आहे।
आपण इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर हे ॲप इन्स्टॉल होणार. दीक्षा ॲप स्वतंत्र आहे आणि दीक्षा कोर्सेस हे ॲपसुद्धा स्वतंत्र आहे. दोन वेगळे वेगळे ॲप आहेत, हे लक्षात असू द्यावे. दीक्षा ॲप अपडेट केल्यानंतर आपल्याला दीक्षा कोर्सेस हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. आता डाउनलोड झालेलं आहे. आपण हे ॲप ओपन केल्यानंतर ह्या सेटिंग अलाउ करून द्यायच्या. आपल्यासमोर ह्या अशा पद्धतीची स्क्रीन येणार आहे. शिक्षकांसाठी AI साठी हे ऑप्शन दिसणार आहे. कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हे ऑप्शन हा शिक्षकांसाठी तयार केलेला मूलभूत कोर्स आहे, जो AIची याचे आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. कोर्स आउटलाईन काय आहे बघूया. कोर्स आउटलाईनमध्ये परिचय, त्याच्यानंतर मॉड्यूल, हे सगळे मॉड्यूल दिलेले आहेत. मॉड्यूल 1मध्ये AI सर्वत्र, मशीन लर्निंगीकरण, मूल्यांकन, व्हिडिओ निर्मिती, AI संदर्भातील नैतिकता, अंतिम मूल्यांकन आणि मग प्रमाणपत्र असं दिसणार आहे. साधारण हा जो कोर्स आहे तर हा कोर्स 4 तासाचा आहे. कोर्स सुरू झालेला आहे 10 जूनला आणि कोर्स संपतो आहे 30 सप्टेंबरला. पण इथे बघा काय दिलेलं आहे. एनरोलमेंट डेट जी आहे ती 31 ऑगस्ट 2026, म्हणजे आपल्याला 31 ऑगस्ट 2026च्या आत इथे एनरोलमेंट करायची आहे ह्या कोर्सला. जरी तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत कोर्स पूर्ण केला तरीही चालेल, पण सध्या तुम्ही तिथे लॉग इन करून आणि तुमचा एनरोलमेंट म्हणजे प्रवेश ह्या कोर्सला घेऊन ठेवा, जेणेकरून नंतर आपल्याला आपल्या सवडीने कोर्स करता येईल. आता आपण बघू शकतात एनरोल नाऊ ह्या ऑप्शनवर मी क्लिक करणार. यू आर सक्सेसफुली एनरोल. बघा आता AI साठी कोर्स असं आपल्यासमोर स्क्रीन आलेली आहे. मी या AI साठी कोर्सवर जेव्हा हे बघा इथे जेव्हा मी क्लिक करते तर तेव्हा बघूयात आता आपल्यासमोर हे सारे ऑप्शन आलेले आहेत. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 अशा पद्धतीचे किती मॉड्यूल आहेत, साधारण 7 मॉड्यूल आहेत आणि एक अंतिम मूल्यांकन असं दिलेलं आहे. आता अंतिम मूल्यांकन म्हणजे एक टेस्ट होणार आपली, जे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, जे PDF आपण बघितलेले आहे, तर ती टेस्ट होणार आणि ते 100% सर्व मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतरच ती टेस्ट ओपन होणार, एवढं लक्षात असू द्या. जर एखादंही मॉड्यूल अपूर्ण असेल याच्यापैकी, बघा आता हे जे मॉड्यूल आहेत परिचयमध्ये हे उपमॉड्यूल दिलेले आहेत इतके 4, तर ते मला पूर्ण करायचं आहे, म्हणजे माझं मॉड्यूल क्रमांक 1 पूर्ण होणार. बघा हे मॉड्यूल क्रमांक 1 आहे आणि त्याच्यात हे जे आहेत ते सगळे छोटे छोटे उपमॉड्यूल दिलेले आहेत. आता इथे आपण बघू शकतात की 0% कोर्स माझा झालेला आहे, कारण मी अजून कुठेही कोर्सला सुरुवात केलेली नाही, त्याच्यामुळे असं दिसतंय. पण जोपर्यंत मी हे मॉड्यूल इथे 100% सगळे ऑप्शन येणार नाही तोपर्यंत माझं परिचय मॉड्यूल पूर्ण झालं असं समजता येणार नाही. तसंच प्रत्येक मॉड्यूलमध्ये तुम्ही बघू शकतात, प्रत्येक मॉड्यूलमध्ये या पद्धतीने आपल्याला हे सर्व मॉड्यूल्स त्याच्यातले उपमॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत. आता ही क्विज इथं दिलेली आहे. सूत्रधार, त्याच्यानंतर हॅलो AI PDF, त्याच्यानंतर हॅलो AI माहिती चित्र. तर याच्या आधारावर इथं ही क्विज दिलेली आहे. ही क्विज आपल्याला सोडवायची आहे आणि त्याच्यानंतर बघा तिथे सुद्धा खाली अजून एक क्विज क्रमांक 2, म्हणजे आपल्याला साधारण ह्या मॉड्यूलमध्ये 2 छोट्या छोट्या क्विज सोडवायच्या आहेत. बघ तर असं प्रत्येक मॉड्यूलमध्ये आपल्याला व्हिडिओ PDF दिलेले आहेत आणि क्विजसुद्धा सोडवायच्या आहेत. असं आपल्याला सगळे मॉड्यूल पूर्ण करायचे आहेत. आता बघा तुम्ही 7 मॉड्यूलपर्यंत जेव्हा तुम्ही पूर्ण केलेलं असेल, मॉड्यूल 5, 6, 7, 8 एवढे मॉड्यूल पूर्ण झाले की मग आपल्याला अंतिम मूल्यांकन या मॉड्यूलला क्लिक करायचं आहे. आता अंतिम मूल्यांकन क्लिक केल्यानंतर बघा क्विज 1 असं ऑप्शन येतं. क्विज 1 ऑप्शन आल्यानंतर मी जर त्याच्यावर क्लिक केलं तर बघा काय आलेलं आहे की कंप्लीट कोर्स परिचय टू अनलॉक धिस ॲक्टिव्हिटीज. जोपर्यंत मी माझा कोर्स पूर्ण करत नाही, सर्व मॉड्यूल 100% पूर्ण करत नाही, तोपर्यंत मला हे क्विज ऑप्शन ओपन होणार नाही. मग त्याच्या खाली प्रमाणपत्र हे ऑप्शन आपल्याला दिसतं आहे, तर त्यानंतरच प्रमाणपत्र ऑप्शनसुद्धा आपल्याला दिसणार आहे. तर या पद्धतीने पूर्ण कोर्स मी केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हेही समजावं की प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करता. तुम्ही बघू शकतात की स्क्रीनच्या उजव्या बाजूला गोलमध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झालेलं आहे. जोपर्यंत पूर्ण मॉड्यूल पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असं चिन्ह येत नाही. आणि क्विजसुद्धा पूर्ण केलेली आहे, त्याच्यामुळे क्विजच्या समोर पण बरोबरचं चिन्ह आलेलं तुम्हाला दिसतं आहे. यानंतर तुम्ही सगळ्यात खाली बॉटमला बघू शकतात की प्रमाणपत्र हे नाव आलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं लगेचच प्रमाणपत्र डाउनलोड होणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण लगेच आपलं प्रमाणपत्र सुद्धा डाउनलोड करू शकतो.